नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी नेव्हिगेटरच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या बीएमसी ॲक्टच्या सिरीजमध्ये पुढचा आर्टिकल बघणार आहे. 488 अ काय सांगते आपल्याला. ओके, यापूर्वीचे 488 आर्टिकल आपण ऑलरेडी बघितलं होतं. त्यामध्ये आपण बघितलं होतं की आयुक्तांना निरीक्षणाचं किंवा सर्वेक्षण करण्याकरता कोणत्याही आवश्यक काम पारण्यासाठी त्या परिवस्तूमध्ये प्रवेश करण्याचा अधिकार जो होता. यामध्ये आपल्याला दिलं होतं की आयुक्तांवर किंवा महाव्यवस्थापकावर ही जबाबदारी असते की बाबा त्यांना या अधिनियमाअंतर्गत त्यांची ड्युटी फॉलो करताना मग त्या प्रिमायसेसमध्ये प्रवेश करू शकतात, परंतु त्यांना काही मर्यादा होत्या. मर्यादामध्ये आम्ही बघितलं होतं की सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत या दरम्यान त्याच्यामध्ये प्रवेश केला जाणार नाही. आणि जो व्यक्ती असेल शक्यतो त्याला 24 तास अगोदर कारण सांगणार, परंतु जर काय इमर्जन्सी काय असेल तर त्याला कारण नाही सांगणार. या बाबी ते आपण बाकी बघितलं होतं की मग त्यांचे जे पण सामाजिक किंवा धार्मिक परिवस्तू असतील त्यामध्ये ते काळजी घेतील की बाबा त्यांना कोणताही इंटरफेअर होता कामा नये, कोणाची भावना दुखवल्या जाता कामा नये. आता आपण बघतोय 488 अ अंतर्गत आयुक्त विवक्षित प्रकरणी व्यक्तींना विना सुपस्कर निष्कासित करू शकतील. काय लक्षात ठेवा, निष्कासनचा अधिकार हे महत्वाचा अधिक तुम्हाला आठवलं पाहिजे. 488 अ अंतर्गत निष्कासन करण्याचा, बाहेर काढण्याचा अधिकार. आता काय सांगते 488 अंतर्गत म्हणजे या कलमामध्ये काय असलं तरी कोणतीही इमारत किंवा त्याचा भाग रिकामा करून घेणे आयुक्तांना भाग असेल. आयुक्त आता ही इमारत आहे, आता काय करताय, आयुक्तांना जबाबदारी आहे की ही इमारत काय करायची, रिकामी करून घ्यायची. मग तेव्हा त्यांच्या मते त्यासाठी वाजवी रीतीने आवश्यक असतील अशा उपाययोजना करता येतील. मग आयुक्त काय करतील की बाबा मला ही बिल्डिंग रिकामी करून घ्यायची, मग माझ्याकडे कोणकोणती उपाययोजना आहे ते ऍक्सेप्ट करतील की एकदा त्यांना नोटीस बजावतील की तुम्ही बाहेर पडा, काय करा ते करता येतील. किंवा उपाययोजना करण्याची तजवीज करता येईल आणि अशा बळाचा वापर करता येईल. म्हणजे आता त्यांना पोलीस फोर्स आणि बळाचा वापर करता येईल आणि अशा बळाचा वापर करण्याची तजवीज करता येईल. ओके, मग पुढे बघा, आयुक्त स्फोट कलम अ म्हणजे वरती जे आपण करतोय त्या अन्वये निष्कासित केलेल्या व्यक्तींना पूर्ण 15 दिवसांची, या ठिकाणी महत्वाचं काय, 15 दिवस महत्वाचं आहे. पूर्ण 15 दिवसांची नोटीस दिल्यानंतर म्हणजे ज्याला कोण आपण निष्कासित करणार आहे त्या व्यक्तीला मिनिमम 15 डेजची तर नोटीस द्यायची, जी 15 दिवसाची तर नोटीस पुरी द्यायची. नोटीस दिल्यानंतर अशा इमारतीतील राहिलेल्या कोणत्याही मालमत्ता काढून टाकता येतील किंवा काढून टाकण्यासाठी तजवीज करता येईल किंवा जाहीर लिलाव करून त्याची विल्हेवाट लावता येईल. म्हणजे इमारत होती याच्यातून माल काढा, त्या संबंधी तुम्हाला आम्ही ऑलरेडी निष्कासित संबंधी नोटीस दिली होती. 15 डे त्या संबंधी झाले आणि त्यानंतर मग आयुक्तांना अधिकार आहे की आता ते ऍक्शन मोडवर येतील आणि मग काय करायचं ते करतील. त्या संबंधी 488 मध्ये. आणि पोट कलम 2 म्हणजे या ठिकाणी आता जे सांगितलं ते खाली मालमत्ता विकण्यात आली असेल तेव्हा विक्री करून आलेल्या उत्पन्नाची रक्कम विक्रीसाठी झालेला खर्च वजा करून. ओके, म्हणजे आपण एखादी मालमत्ता विकली, मग त्याच्यासाठी पण काही खर्च लागला ना, तर तो खर्च वजा करून त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तींना ती मिळवण्याचा हक्क आहे अशाला आयुक्त म्हणजे दिसून येईल त्या व्यक्तीला ते देण्यात येईल. कळतंय का, म्हणजे ही मालमत्ता होती, आता या मालमत्ताला विकायचं होतं. मग काय केलं त्यांनी, आयुक्तांनी एक नोटीस पाठवली की तुम्ही निष्कासित व्हायचे, नाही तर तुम्हाला 15 डे अगोदर आम्ही सांगितलं होतं ऑलरेडी. 15 डेचा कालावधी झाला, आता आम्ही तुमचे जे पण माल चीज वस्तू असतो ते विकू, त्याच्यातून जी रक्कम येणार त्या रक्कममधून जो आम्हाला विक्रीसाठी खर्च आला तो मायनस करणार आणि उरलेली रक्कम जी असेल ती त्या व्यक्तीला देऊन टाकणार. या संबंधी सगळ्याचे सगळं प्रयोजन, यामध्ये ते बलाचा वापर, फोर्सचा वापर करू शकतात हे सांगितलं आहे. इकडं 15 डे महत्वाचा याच्यावर क्वेश्चन बनू शकतो. सो 488 अ लक्षात ठेवा, निष्कासन संबंधी अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये 488 अ मध्ये आपण 15 डे संबंधी तरतूद बघितली आहे, एवढं लक्षात असू द्या. वन लाईनर क्वेश्चन येतील याच्यावर. सो काय येतील तेवढं 15 डे वर येऊ शकतं किंवा निष्कासन संबंधी अधिकार कोणत्या कलम अंतर्गत दिलेला आहे, कसे क्वेश्चन म्हणलं तरी तुम्हाला तो डील करता यायला पाहिजे, एवढं लक्षात घ्या. पुढचा आपण आर्टिकल बघू. 491 आयुक्ताने आणि महाव्यवस्थापकाने कराव्याची खर्चाची वसुली. म्हणजे आता खर्च वसुली संदर्भात हा आर्टिकल आहे. थोडक्यात काय असतं की या कायद्याअंतर्गत जे पण एक्सपेन्सेस असतात ते रिकव्हरेबल असतात. म्हणजे जे एक्सपेन्स तुम्ही जे आयुक्तांनी जे एक्सपेन्स केले या कायद्याअंतर्गत ते रिकव्हरेबल असतील आणि ते पेएबल ऑन डिमांड असतील. म्हणजे जेव्हा त्या एक्सपेन्सेसची डिमांड तुमच्याकडून केली जाईल तेव्हा तुम्हाला ते द्यावे लागेल आणि जर तुम्ही ते दिले नाही तर त्याला मालमत्ता कराची थकबाकी म्हणून वसूल करण्यात येईल. बघा, या अधिनियमाखाली वसुली योग्य असलेला खर्च, जो वसुलीसाठी असलेला जो खर्च असेल तो मागणी देय असणे. मागणी देय असणे म्हणजे काय, म्हणजे पेएबल ऑन डिमांड, जेव्हा तुमच्याकडून डिमांड केली जाईल तेव्हा तुम्हाला ते पे करावं लागेल. आणि
मागणीवरून तो न दिल्यास आम्ही आम्ही तुमच्याकडून ती मागणी केली होती की जो पण खर्च लागलेला आहे तो आम्हाला द्यायचा आहे. तो जर नाही केला तर मालमत्ता करची थकबाकी म्हणून त्याला वसूल करता येईल. कळतंय का? आता 491 बघा. जेव्हा जेव्हा या अधिनियमात किंवा या अधिनियमाखाली कोणतीही विनियमन किंवा उपविधीखाली आयुक्तांना किंवा महाव्यवस्थापकाच्या किंवा कलम 68च्या खाली याबाबत अधिकार प्राप्त असलेल्या कोणत्याही ऑफिसर, जो मनपाचा ऑफिसर आहे, याच्या आदेशाने त्या खाली असलेल्या कोणत्याही कामाच्या किंवा केलेल्या कोणत्याही उपायांच्या कोणत्याही गोष्टीच्या संबंधात काही खर्च झाला असेल, त्या संबंधी खर्च द्यायचा असेल तर ते मागणी देय असेल. थोडक्यात लक्षात ठेवा की 491 रुपयाचा खर्च झाला असेल आणि तो खर्च आता मागणी देय असेल, म्हणजे आम्ही तुमच्याकडून डिमांड केली तर तुम्हाला ते पे करावं लागेल. तर मागणी देय खर्च 491 अंतर्गत असेल आणि जो तुम्ही केला नाही, जर तुम्ही तो दिला नाही, तर आम्ही त्याला मालमत्ता कर्ज असेल त्याची थकबाकी कन्सिडर करू आणि थकबाकी कन्सिडर करून तो थकबाकी अंतर्गत वसूल करू. हा अधिकार आहे या अंतर्गत दिलाय. हे कलम 491 सांगतं. बघा, आता उक्त खर्च मागणीवरून देण्यात आला नाही. बाबा आम्ही तुमच्याकडून खर्च मागितला होता, तुम्ही दिला नाही. तर आयुक्ताने किंवा महाव्यवस्थापकाने म्हणजे ए आणि एम लक्षात घ्या, यांनी कलम 503 पोट कलम 2 या तरतुदीच्या अधीनतेने कसूरदाराला माल आणि चीजवस्तू अटकावून, विकून अशा खर्चाची रक्कम जणू त्या कसूरदाराने देणे असलेली मालमत्ता कराची रक्कम असावी असे म्हणून वसूल करण्यात येते. थोडक्यात हेच असतं की पैसा सोडला जाणार नाही. जो काही खर्च या वसुली दरम्यान आलेला आहे तो तुम्हाला भरावा लागेल. तो मागणी देय असेल, तो पेएबल ऑन डिमांड असेल. जर तुम्ही तो भरत नसाल तर 491 अंतर्गत तो खर्च तुमच्या मालमत्ता कराची थकबाकी म्हणून तुमच्याकडून वसूल करणार. एवढं संबंध याच्यामध्ये आयुक्त आणि महाव्यवस्थापक किंवा अन्य कोणताही मनपाचा ऑफिसर याकडे ही पॉवर आहे. या संबंधी तरतूद दिलेली आहे. एवढं लक्षात घ्या. ओके. पुढचं आर्टिकल बघा आता. यामध्ये काय दिलेलं आहे? 498 कलम अंतर्गत हप्त्याची वसुली, हप्ता वसुली लक्षात ठेवा. हप्ता वसुली संबंधी याने असलेल्या हप्त्यांची वसुली. मग तुम्हाला काय करू शकता की कलम 498 अंतर्गत कोणत्या कलमाखाली हप्त्यांची वसुली करण्यात येते. या ठिकाणी 3 आर्टिकल लक्षात घ्या. एक 498 या अंतर्गत 2 आर्टिकल आहेत. एक 493 आणि एक 495. कसं लक्षात ठेवा? बघा, या ठिकाणी तुम्हाला 8 दिसतंय, हे 8, हे 3 आणि हे 5 दिसतंय. तर यावरून काहीतरी लक्षात ठेवा. 3 आणि 5 जे शेवटचे त्यावरून हा 8 बनतो. म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल जर क्वेश्चन विचारला की कलम 498 अंतर्गत कोणत्या कलमाखाली हप्त्यांची वसुली करण्यात येते, मग तुम्हाला पर्याय दिला समजा 494, 496, दुसरं 493, 495, तिसरं 486, 442 काय. मग तुम्हाला 5 आणि 3 8 असं काहीतरी आठवलं तरी पण तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल. एवढं लक्षात घ्या. या अंतर्गत म्हणजे तुम्हाला डील करता यायला पाहिजे असं मला सांगायचं आहे. सो हे जे आपण ट्रिक बघतो तेवढं बेसिक तरी काहीतरी लक्षात ठेवा. बघा, जर कलम 493 आपण बघितलं, 493 आणि 495 यात असलेला कोणताही हप्ता तो त्यावेळी देणे झाला असेल त्यावेळी देण्यात आला नाही. जो पण हप्ता येणार होता तो जर का तुम्ही दिला नाही तर आयुक्ताला व महाव्यवस्थापकाला या ठिकाणी ए आणि एम तो व्यक्तीकडून येणे असेल त्या व्यक्तीला माल आणि चीजवस्तू अटकावून किंवा विकून तो वसूल करता येईल. तो मालमत्ता कर असावा असा म्हणून तो वसूल करता येईल. फक्त हप्ता वसुली एवढं काहीतरी लक्षात ठेवा. हप्त्याची वसुली कसं लक्षात ठेवा? 498 अंतर्गत हप्ता वसुली आणि हप्ता वसुली कोणत्या अंतर्गत येणं बाकी होता? तर 493 आणि 495 हे 3, हे 5, 3 आणि 5 8 असं काहीतरी लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील. तर तुम्हाला विचारू शकता की कलम 498 अंतर्गत असलेल्या हप्त्यांची वसुली करण्याचे कार्य कोण पार पाडतं किंवा कोणाकडे तो अधिकार आहे? तर तुम्हाला म्हणतील आयुक्तांकडे अधिकार आहे. तर तुम्ही म्हणायचं बरोबर आयुक्तांकडे. महाव्यवस्थापकांकडे बरोबर महाव्यवस्थापक. मग बोथ ए अँड बी, तर बोथ ए अँड बी इज राईट. आयुक्तांकडे पण तो अधिकार आहे, महाव्यवस्थापकाकडे पण तो अधिकार आहे. म्हणजे हप्ता वसुलीचा अधिकार ए आणि एम दोघांकडे 498 अंतर्गत. एवढं तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे, ज्याच्याने तुमचा क्वेश्चन सुटू शकेल. ओके. सो हे 3 पण आर्टिकल लक्षात घ्या. आज आपण काय काय बघितलं एकदा एकदा 488 निष्कर्षण करण्याचा अधिकार, यामध्ये आपण 15 डे संबंधित तरतूद बघितली आहे. त्याच्यानंतर 491 खर्च हा मागणी देय असेल, आयुक्त महाव्यवस्थापक या दोघांमध्ये मागणी केली, तुम्ही दिला नाही खर्च तर ते थकबाकी म्हणून वसूल करणार ते बघितलं. आणि 498 मध्ये हप्ता वसुली बघितला. हप्ता वसुली संबंधी अधिकार आयुक्तांना महाव्यवस्थापक या दोघांना आहे. 498 मध्ये आपण 494, 493 आणि 495 या दोघांची बेरीज बघितली. वरची एकदा कलम परत सांगतो, तुम्ही ऐकलेले असेल तर
350 हे थोडे पाठ व्हायला जड आहे म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत चाललोय. 350 मध्ये काय सांगितलं होतं की निरीक्षणाचा अधिकार आयुक्तांना होता. ऑलरेडी आपण हे डिटेलमध्ये घेतले, फक्त आपण बघतोय. 350 मध्ये आठवलं पाहिजे. 350 निरीक्षणाचा अधिकार होता. ऑलरेडी आपण बघितलं या संबंधित आहोत. 483 नोटीस कोण बजावणे त्यासंबंधी जे पण अधिकारी कर्मचारी असतील ते 483 अंतर्गत नोटीस बजावतील. नोटीस वगैरे कोणी बजावणे यासंबंधी, मग नोटीस कोण बजावणार त्यासंबंधी अधिकार. त्याच्यानंतर 484 होतं मालकावर किंवा परिवस्तूचे मालक किंवा व्यक्तीवर नोटीस कशी बजवायची, म्हणजे मग कशी होती, म्हणजे हाऊ होतं की नोटीस बाबा कशी बजवायची. मग त्यामध्ये आपण ते 4 पर्याय बघितले होते. हे 4 लक्षात ठेवा. 4 मार्ग तुमच्याकडे होते. एक तर स्वतः द्यायची आहे किंवा त्यांचे जे त्या घराच्या मधले एक तर त्या व्यक्तीला स्वतः द्यायची किंवा त्या व्यक्तींच्या घरामध्ये पौढ व्यक्ती किंवा नोकराला द्यायची आहे, किंवा जर ते नसेल तर डाकीने पाठवायची आहे, आणि ते जर नसतील तर मग ठळक बाबी लावायची आहे. हे 4 मार्ग आहे. म्हणून 484 अंतर्गत आपण हे बघितलं होतं. त्याच्यानंतर 485 परिवस्तूच्या मालकावर किंवा भोगवटादारावर नोटीस कशी बघायची. आता ही पण नोटीस होती, बट ही मालक किंवा भोगवटादारावर होती या संबंधी. एकापेक्षा जास्त मालक असतील तर कोणत्याही एका मालकाला नोटीस द्यायची. मग परत येते फॅमिलीचा अडल्ट व्यक्ती असेल त्याच्या नावाने किंवा त्या जमिनीच्या ठळक बाबीच्या ठिकाणी लावायची, ते बघितलं. 485 अंतर्गत माहितीचा अधिकार कोणता आयुक्ताला आहे, आणि जी माहिती हे लक्षात असू द्या. 85 अंतर्गत माहिती अधिकार आयुक्तांना, ए फॉर आयुक्तांना माहितीचा अधिकार आहे, हे आपण बघितलं होतं. त्याच्यानंतर 486 अंतर्गत आपण बघितलं होतं काही बिले डाकने, डाक बघितलं होतं, डाकने बजावण्यासंबंधी. यामध्ये आपण बघितलं होतं की ज्या दिवशी बजावण्यात येईल त्याच्या पुढच्या दिवशी डाक बजावण्यात आले असं कन्सिडर करणार. त्यामध्ये तुमचं राहण्याचं रेसिडेन्शियल ॲड्रेस किंवा जो धंद्याचा ॲड्रेस असेल त्या ठिकाणी बजावले. आणि तुम्हाला जर त्या व्यक्तीने प्रूफ मागितला की कोणत्या, तुमच्याकडे काय प्रूफ आहे की तुम्ही मला डाक किंवा पोस्टाने पाठवलं होतं, तर त्याला सांगणार की बघ आम्ही प्रॉपर तुझा ॲड्रेस प्रॉपर मेन्शन केला होता, योग्य रीतीने पत्ता टाकला होता, आणि त्या संबंधी हे आमच्याकडे प्रेषण प्रमाणपत्र आहे, तरी पण ते कन्सिडर होणार, हे बघितलं होतं. त्याच्यानंतर 487 स्टॅम्प आणि साईन आणि स्टॅम्प संबंधी बघितलं होतं. हे लक्षात घ्या. तेवढं लक्षात असू द्या की ते स्टॅम्प आणि साईन असेल, परंतु जो बनपाचा अधिक निधी असेल किंवा धनादेश असेल किंवा बेस्ट संबंधी जो निधी असेल यावर ते लागू होणार नाही, हे बघितलं होतं. 488 आपण काय होतं प्रवेश करण्याचा अधिकार असल्यामध्ये बघितलं होतं की जर का त्यांना वाटलं आयुक्तांना तर ते प्रवेश करू शकता. या ठिकाणी 24 तासाचं आपण एक बघितलं होतं, ते लक्षात असू द्या की 488 अंतर्गत 24 आवर संबंधी आपण प्रवेश करताना त्याला आगाऊ जर वाटलं गरज तर त्याला नोटीस आपण देतो त्याच्यामध्ये. 488 अंतर्गत निष्कासन करण्यासंबंधी अधिकार होता, आणि निष्कासन संबंधी 15 डे आपण बघितलंय, एवढं माहिती असू द्या, ते आपण केलेलं आहे. 491 अंतर्गत खर्च हा मागणी द्या असेल, मागणी केल्यावर द्यावा लागेल, नाही तर त्याला मालमत्ता कराची थकबाकी म्हणून वसूल केले जाणार. हे पण आपण बघितलं की खर्च मागणी दे नाही दिल्यास तर मालमत्ता कराची थकबाकी म्हणून वसूल करणार. आणि 498 आज आपण बघितलं जे की जर कोणती या अंतर्गत हप्त्याची वसुली कशी करणार. हप्त्याची वसुली आयुक्त आणि महाव्यवस्थापक करतात, आणि त्या अंतर्गत हे 2 कलम महत्वाची असते. एक तर 493 आणि 495 या दोघांची ऍडिशन आपण बघितली. 93 आणि 95ची 498 होते. त्या अंतर्गत तुम्हाला हे करता येईल. आता काही कलम आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ.